प्रत्येक अवताराच्या अध्यायाच्या प्रारंभी परमेश्वर अवताराला वंदन करून कथा सुरू होत असते। त्याप्रमाणे पद्म ऋषी या ऋषीचं कथा आपण श्रवण करणार आहे। ज्याप्रमाणे चिंतन करत असताना नमस करत असताना कासवी वशे पैलथडी की चिंता मानसी अपत्याते की खेचरी आंडे वनी पार के झुकुनी बैसे तैसा तू परमात्मा जवदानी भव काननी संरक्ष। हे परमेश्वरा, हे दत्तात्रेय महाराजा, कासव आपल्या पिलाचं चिंतन करत। कासवाचा दृष्टांत स्वामी चक्रांनी सुद्धा दिलेला आहे। ते कासव या काठाला राहतं, पिलं त्या काठाला राहतात आणि ते अंतःकरणामध्ये चिंतन करतं कासवी आणि त्या पिलांना अमृत कळा असे संचरे। तशा माध्यमातून हे परमेश्वरा, तुम्ही आमचं चिंतन करता, अनेक दुःखापासून आमचं रक्षण करता। अधम जीव आहे आम्ही, वर्त म्हणजे चांगले काम न करणारे आम्ही आहे। अहंमती, दांभिक, गर्विष्ठ, मध्ये मातलेला, मदाने मात्सर्याने मातलेले आहे। आणि यामुळे काय झालेलं आहे, आम्हाला प्रत्येकाला 84 हिंडता येईल, 84 नरकाला जावं लागणार आहे। संत असंता नोळखी, चांगलं काय वाईट काय हे कळत नाही हो। चांगलं काय आहे वाईट काय आहे, आणि ते ज्ञान विरहित अंध नाही। ज्याला ज्ञान नाही त्याला ते कळतच नाही। अशा माध्यमातून ज्ञान विरहित अंध आहे। त्यामुळे मुक्ती प्राण आत्महिता, त्यामुळे आमच्यासारख्या जीवांचे प्राण आत्महितापासून वंचित होत आहे। आत्महित आपल्याला कळायला पाहिजे। स्वामी चक्रधरांनी सुद्धा आत्मज्ञाना मोक्ष सांगितलेला आहे। आपल्या आत्म्याचं आपल्याला हित कळायला पाहिजे, आपल्या आत्म्याचं ज्ञान आपल्याला कळायला पाहिजे। यदार्थी आम्ही त्यापासून वंचन करतो। हे मनुष्य देहा, हे जे मनुष्य देह भेटलेला आहे पूर्व प्रार्थनानुसार भेटलेला आहे, आणि प्रत्येक अवताराचा या जगात हे सृष्टी निर्माण केलेली ज्या ज्या अवतारांनी या सृष्टीमध्ये अवतार धारण केला, त्या प्रत्येक अवताराचा जीवनात एकच उद्देश आहे की हे जीव जे आहेत यांना या अंधकार अज्ञानातून बाजूला काढावं आणि ज्ञान दातृत्व करावं। जीवाला फक्त ज्ञान द्यावं एवढंच माहित आहे, परंतु वस्तू सांडी ममता अभिन, परंतु आपण आत्मत्वाच्या अधीन आहे, आपण प्रपंचाच्या अधीन आहे। त्यामुळे ते आपण दूर ढकलून देतो। आपल्याला कळत नाही, ते चांगलं आपल्याला कळत नाही, आणि वाईट असलेले कर्म आपण अंगवून घेतो। म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारे कोट्यावधी नरकामध्ये पडून राहतो। आता काय सांगा, तो कवी म्हणतो काय सांगावं, कोणत्या पित्याला वाटत नाही पिता तेजी पुत्र परिवारा, तरी अपवाद घडे व्यवहारा, की देव न पवे स्वात्मकिंकरा, पदी तोंडरा कायत मातेची उपमा वृद्धे वर्णती, स्नेह अचलंबती दुजे नेनती, नूतनी संरक्ष अति। एखादा पुत्र असतो
आणि तो पुत्र पित्याचा एखाद्या वेळेस तेच तो निघून जातो, त्यामुळे आपल्या संसाराची नासाडी होते. आणि अशा माध्यमातून माता असते. मातेचा स्नेह अद्भुत आहे. मातेचा स्नेहाचा उचंबळा खूप अधिक असतो. अशा मात्या पित्याच्या स्नेहातून सुद्धा हा जीव निघून जातो. परंतु हे सर्व रक्षण होण्यासाठी यदर्थी श्रीपती प्रार्थितो. दत्तात्रेय महाराजाला मी विनंती करतो, दत्तात्रेय महाराजाला प्रार्थना करतो की हे परमेश्वरा सांभाळ कीजे मद किंकरा. अशा किंकर माणसाचा तू सांभाळ कर. किंकर माणसाला तू या जगामध्ये थारा दे, संरक्षण. तुझ्याशिवाय या जगात कोणीच नाही. तू अनेक प्रकारच्या जीवांना दुःखातून मुक्त केलं. देवल्याला दर्शन दिलं. मदळसा तिला ज्ञान झालं. पुढे चरित्र अशा प्रकारचं सांगतोय म्हणे. अरळकावती नावाची एक नगरी होती. या अरळकावती नगरीला एका ऋषीची गुंफा होती. एका ऋषी त्या गुंफेमध्ये वास्तव्य करत होता. त्या ऋषीचं नाव होतं पद्म ऋषी. आणि हा पद्म ऋषी त्या गुंफेमध्ये वास्तव्य करीत असताना एकदा फिरायला गेलेला. फिरता फिरता पर्वतात, सह्याद्री पर्वतात फिरतोय. अशा वेळेस त्याला एक मूर्ती दिसली. ती मूर्ती कशी होती? साक्षात प्रभूची मूर्ती होती. परंतु त्या मूर्तीच्या जवळ अनंगा अनंगा असं देवतेला म्हटलं. आणि या देवता त्या मूर्तीजवळ म्हणजे दत्तात्रय प्रभूजवळ 81 कोटी 1.25 लक्ष 10 ओळखण्या आहेत. अशा ओळखण्यासहित त्या पद्म ऋषीला ज्ञान दर्शन झालं. मुकुटी टोप दिसतोय, कानामध्ये कुंडल दिसत आहे, ललाटावर रेखा दिसत आहे, अक्षदा राजती पीतवर्ण पिवळा पितांबर दिसतोय, मुखामध्ये तांबूळ आहे, कंठामध्ये माळ आहे, हातामध्ये दैदाप्यमान असे भूषण आहे. आणि पद्म ऋषी ज्ञान चतुर. पद्म ऋषी हा जो आहे हा ज्ञानाने चतुर होता. या ऋषीने त्या दत्तात्रय प्रभूच्या मूर्तीला बघितलं. त्या श्रीमूर्तीला बघितलं आणि अत्य आदरे समर्पी बैस त्यांच्याजवळ बसूनच गेला नव्हता. कोणत्या ज्याची कथा आलेली, पण कथा ही फक्त दत्तात्रय प्रभू बाबाच्या संबंधाने पवित्र झालेली कथा. हा पद्म ऋषी अत्य आदरे त्यांच्याजवळ बसून गेले. आणि बसल्या बसल्या पूजा सत्वरी पुष्पांजली अशी सुंदर मूर्त मला आयुष्यात भेटली. पुष्पाचा वर्षाव करतो. अवरा परा कैसे लक्षण. अवर काय आहे म्हणजे त्याला इतकं ज्ञान होतं की पर काय आहे अवर काय आहे आपल्याला कळत नाही. पर काय आहे अवर कर आहे. पण त्या ऋषीला कळालं की अवर वेगळं आहे पर वेगळं आहे. आणि या अवर आणि पराचं लक्षण फक्त हा ऋषी म्हणतो की हे दत्तात्रय महाराजच जाणू शकता, बाकी कोणी जाणू शकत नाही. दत्त निरोपी उचेत कार्य. दत्तात्रय प्रभू बाबाला विनंती करतोय. दत्तात्रय प्रभू बाबाला कायाप्रमित झाले आहे. दत्तात्रय प्रभू बाबाला विनंती करतोय की मला हे ज्ञान मिळो. हे ज्ञान काय आहे, पर काय आहे, अवर काय आहे, अशा प्रकारचं ज्ञान मला सांगा. दत्तात्रय प्रभू बाबांनी आर्तवंत बघितलं. दत्तात्रय प्रभू बाबाला 101% गॅरंटी होती हा नक्कीच
या ज्ञानानुसार आचरण करून माझ्या प्राप्तीला पात्र होईल. म्हणून त्या दत्तात्रय प्रभू बाबांनी ज्ञान निर्णय प्रकाशिला यदुराजाला ज्ञान दिलं. त्यानंतर दुसरा हा पद्म ऋषी. या पद्म ऋषीला पर आणि अवर शक्तीचं ज्ञान दिलं. त्याच्या कानामध्ये अंतरामध्ये कर्णाच्या माध्यमातून प्रवेशलं आणि तेव्हापासून त्याच्या मनावर परिणाम झाला. त्या पद्म ऋषीच्या अंतकरणावर परिणाम झाला आणि पद्म ऋषी काय म्हणतात, दुजा देवते ते. आतापर्यंत दुसऱ्या देवतेची भक्ती, पण आजपासून तुझी देवता परमेश्वर सोडून दुसऱ्या देवतेला मी वंदन करणार नाही, पूजा करणार नाही. अविनाश असा परमेश्वर आहे, त्यालाच मी वंदन कर. जीव चिरायू न भंगे विशेष. जीवाचं चिरायित्व म्हणजे जो परमेश्वर मला भेटलेला आहे त्याच्या माध्यमातून जे चिरायित्व म्हणजे कायमचा आनंद जो मला आहे तो नक्कीच भेटेल, भंगणार नाही. प्रपंच रास गडोमधी. प्रपंच काय सांगू नये तुम्हाला. प्रपंचातला सर्व अनुभव आम्ही ग्रहण केलेला आहे. प्रपंचची रास घडामोडी, प्रपंचाची रास मध्ये काही अर्थ नाही. प्रवळ माया ईश्वर ब्रह्म. माया आहे, मायेच्या पलीकडे ईश्वर आहे आणि तो व्यापक आहे. रजतम सत्व मनोधर्म. त्याच्याकडे रज तम सत्वाच्या विरहित असा असलेलं ज्ञान त्या परमेश्वराजवळ आहे. आणि काय सांगू तुम्हाला, कर्माची फाशे अविद्या बंध. ज्याला अविद्याही कळाली, कर्माचं बंधनही कळालं, त्या कर्माच्या बंधनापासून मुक्तता करणारा, अविद्याच्या बंधनापासून मुक्तता करणारा वज्रलेपाची निबंध मिळणे. काय शब्दप्रयोग आहे. वज्रलेप कर्माला म्हणतात. वज्रलेप म्हणजे वज्राप्रमाणे. वज्र कशाला म्हणतात, लोखंडाला म्हणतात. लोखंडासारखे दणकट, लोखंडासारखे कडक असलेले कर्म या सृष्टीमध्ये आपण जोडलेले आहे. तयाला खंडनी कोण करत, वज्रलेपाचं खंडन कोण करणार आहे, करता कोण आहे. जीवाचा भक्षिता आहार. जीव तर कसे आहे, जीवाला खाणारे. एक जीव दुसऱ्या जीवाला खातो, अशी जीवाची स्थिती आहे. आणि देवता कशा आहे पहा. तो पद्म ऋषी आपल्याला शिकवतोय. तो पद्म ऋषी म्हणतो कीवन उपजे कठीण अंतरी म्हणून भोगती दुःख सागर. देवता निर्यदायिका आहे, देवता कठीण आहे आणि या कठीणच्या माध्यमातून या जीवाला दुःखामध्ये भोगवतात. दुःख सागरामध्ये हा जीव पडलेला राहतो. सांगता थोर धाकला. काय सांगू हो देवतेची कहाणी, देवतेची कथा काय सांगू. धाक वाटतो आहे. नरकाचं वर्णन केलेलं आहे थोडक्यात. आमच्या स्वामी चक्ररांनी सुद्धा अशा नरकाचं वर्णन महादाईसाला सांगितलं. परत परत दररोज मी स्वामी चक्रधारीचा दत्तात्रय महाराजाचा एक वटा एक प्रकार या ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला दररोज सूचना करून सांगत असतो की बाबांनो अशा प्रकारचं नरकाला जावं लागतं असं स्वामी चक्रधारी महाराजांनी. आणि हा ऋषी म्हणतो मला परमेश्वराने ज्ञान दिलं, परमेश्वराने जवळीक दिली, मला कळालं की मी कोणत्या नरकाला जाणार होतो. म्हणून एका जीव नरकाचं तो थोडक्यात वर्णन. एका जीवा ताम्र भजनावरी
कुंभ पाकी पचितो दुराचारी एक झाकिले शतपत्र श्री दुःख शरीर जीवा भोग एका प्रत्यक्ष पुतळी दर्शन संबंध होता प्राण विंचवला एका सांडसी गौसुने तोडणे त्या रक्षण कोणावर अनितीने भोग भोगला जातो आपण भोगतो अनेकाच्या माना लुटून पैसा कमवतो आता आपल्याला बरं वाटतं परंतु ज्याला ज्ञान आहे ज्याच्या अंतःकरणात परमेश्वराची भक्ती आहे पद्म ऋषी म्हणतात मला दत्तात्रय प्रभूपासून कळालं दत्तात्रय प्रभूपासून कळालं की कोणतं नरकाला जावं लागणार एका जीवा ताम्र भारी मेल्यानंतर अनितीने जे वागतात यमपुरीचे नरक म्हणतात याला रौरवाचे नरक म्हणतात याला मोठा तांब्याचा पत्रा मांडला जातो खालून जाळ लावला जातो तांब्याचा पत्रा लाल होतो शेगडीच्या कॉईल सारखा आणि अशा ताम्रपत्रावर आपण जे अनिती करतात या लोकांना त्याच्यावर उभं करतात आणि चालवतात अशा प्रकारचे एक नरक कुंभ पाकी पचतो दुराचार कुंभपाक मोठा घडा राहतो त्या घड्यामध्ये याला टाकल्या जातो खालून जाळ लावल्या जातो शिट्टर आपल्या घरात कुकर आहे प्रत्येकाला माहित आहे कुकर मध्ये खिचडी टाकली की शिट्टी वाजली की ते काय होतं आतमधलं सर्व शिजून जात त्या कुकर प्रमाणे आपल्याला कुकर मध्ये टाकल्या जात ते मोठा कुकर आहे तिथं शिट्टी वाजत नाही या कुकर मध्ये शिट्टी वाजत नाही हा काय करतो त्याच्यामध्ये टाकल्यानंतर झाकण ठेवलं जातं खालून जाळ लावलं जातो हा ते झाकण वर उघडून तोंड काढण्याचा प्रयत्न करतो वरून ते यमदूत गदेचे टोले याच्या डोक्यावर मारतात हे जीव नरक आपल्याला होणार आहे आपण जर परमेश्वराची भक्ती केली नाही आपण जर परमेश्वराच्या भक्तीमध्ये रममान झालो नाही तर नक्कीच आपल्याला हे नरक चुकणार नाही याला गौरवाचे नरक एक झाकिले शतपत्री भाल्यासारखे काटे काटे असे रोवले जातात आणि ते काटे काट्याला अनेक प्रकारचे विष लावले जातात आणि ते याच्या अंतःकरणात खुपसल्या जातात अशा प्रकारचं नरक आहे एक प्रत्यक्ष पुतळी दर्शन संबंध होता प्राण विवंच लोखंडाच्या पुतळी केल्या जाते स्त्रियांची आणि त्याला सांगतात दे आलिंगन याला गरम केलेले जाते आणि नाही दिली की वरून टपोरे बसतात मार बसतो हे सर्व नरकाचं वर्णन पद्म ऋषींनी दत्तात्रय प्रभूच्या मुखातून ऐकलेला आहे आणि तो पद्म ऋषी आपल्याला सांगतोय की कर्म आपण संसारात वावरतोय आपण कर्मात वावरतोय नक्कीच आपल्या सर्वांना या नरकाचं दर्शन नाही होणार जावं लागणार आहे म्हणून ते काय म्हणतात की बाबांनो एक सांडशी गौसुने सांडस एक मोठी राहते याला आत केलेला जातो आणि ती सांडस त्याच्या तोंडामध्ये घातली जाते जीभ ताणल्या जाते किती नरक होतो नुसतं ऐकताना आपण विचार करतोय प्रत्यक्ष जर आपल्यावर आपत्ती आली तर आपण काय करणार अशा प्रकारचे कठीण नरक त्या रक्षण कोणावर कोण करणार आहे या नरकाचं रक्षण आपण आपल्या मनाला विचार करायचा आहे की अशा प्रकारचे नरक आपण जोडलेले आहेत अशा प्रकारच्या नरकाला जाणार आहे पण कोण चुकवणार आहे आमच्या स्वामी चक्रहरणी सुद्धा हा प्रश्न विचारला स्वामी चक्रधराला सुद्धा महाराजांचा ध्यान प्रश्न जीजी हे नरक मला ऐकू वाटत नाही कानावर हात ठेवला म्हणतात हे नरक काहीशे न चुकते महादाईसांनी विचारलं हे नरक कशाने चुकतात तसे म्हणतात हे रक्षण कोण करणार आहे नरकाचा एक व्रज रदनी रात्री जागर पिसती तोडती अतिनिपुर या होनी कुडा दृष्ट व्यासुर जीवा पामर भोग तसे त्या निवारक असे नशीब
अशा प्रकारचे नरक आहेत. या नरकाच्या माध्यमातून या जीवाला, पामराला भोगायचे आहे. या नरकात निवारक कोणीच नाही. तुमच्या जवळचा स्नेही, जवळचा मित्र, जवळची पत्नी, जवळचा मुलगा, जवळची सून, जवळची याहीन, जवळचे याहीन, जवळचे अनेक कोणीही असतील, कोणीच येणार नाही. कोणीच येणार नाही. निवारक या सृष्टीच्या जगात कोणीच नाही. अति दुःखिस्त चिंतावनी. तो ऋषी म्हणतो अशा नरकाच्या माध्यमातून मला चिंता उत्पन्न होते. कर्मदोही पडिले निर्वाणी सत्यमानी पद्मऋषी. पद्मऋषी म्हणतो सत्य सांगतोय मी, खोटं बोलत नाही आहे. असे नरक आहेत आणि कर्माच्या डोहामध्ये आपण फसल्या गेलेलो आहोत. देवता निष्ठुर, देवता निष्ठुर. आज अविद्या कर्म आपल्याला लागलेले आहे ते चुकत नाही. आणि अशा वेळेस यदर्थी व्यक्तला कृपा. जर तुम्हाला हे नरक चुकवायचे असले आजही, तर ते म्हणतात की यदर्थी व्यक्तला कृपा मूर्ती. ज्या परमेश्वराजवळ कृपा आहे, कृपा ही फक्त परमेश्वराजवळच आहे. ती कृपा मूर्ती अवधूत लक्षणी विचार. अवधूत असलेला अवधूत वेश धारण केलेला असा दत्तात्रेय महाराज, त्याचं तुम्ही चिंतन करा. बोध दात्र जावी जीवास, जीवाला बोध देते. तेने राहती सुख माझे. त्यांच्याशिवाय सुख भेटणार नाही, त्यांच्याशिवाय हे नरक चुकणार नाही. आमच्या स्वामींनी महादेशाला सांगितलं, बाई येथीच्या होईचे ते चुकते. जोपर्यंत आमचे होत नाही तोपर्यंत नरक तुमची चुकत नाही. आणि तेच या पद्म ऋषीच्या अंतकरणात भावलेलं आहे. आणि पद्म ऋषी सुद्धा म्हणतो की परमेश्वराची जोपर्यंत कृपा होत नाही, बोध होत नाही, तोपर्यंत न लहाती सुख. का मुंगी देही जीव नूतन, गदा कलेवरी स्थूळ लक्षण. तैसा ब्रह्मपदी बैशे जाऊनी, सम समान वाढला की. ते म्हणतात, हे परमेश्वरा, आमचं कशी स्थिती आहे? मुंगी सारखी. मुंगी कशी आहे की मुंगी देही जीव नूतन. मुंगीचं जीवन छोटच आहे, थोडस आहे. मुंगीचा जीव काय आहे? इकडं मुंगीचा विचार केला तर इतक्या मुंगीच्या देहामध्ये आपल्याला जावं लागतं. जास्तीत जास्त मोठं झालं तर गदा कलेवरी स्थूळ लक्षण, हत्तीच्या देहात जावं लागतं. शेवटी कर्मच आहे. इकडं मुंगीत बी गेलं तरीही कर्मच आहे, दुःखच आहे. तिकडं हत्तीच्या शरीरात गेलं तरी दुःखच आहे. तैसा ब्रह्मपदी जा. त्याप्रमाणे बाबांनो, मुंगीच्या याला जाऊ नका, हत्तीच्या याला जाऊ नका, ब्रह्मपदी बैसा. परमेश्वराच्या ब्रह्मपद बसा. समसमान. जिथं तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही. सर्वांना समान अशा प्रकारचा आनंद मिळेल. माझे ज्ञान किंवा प्रज्वल अग्नी असंत कर्मा टाकी. दत्तात्रेय महाराज सांगतात की माझं ज्ञान आहे, अतिशय प्रज्वल आहे. माझ्या ज्ञानामध्ये अतिशय ताकद आहे. असंत कर्मा टाकी दाहून. जे दुःखरूप कर्म आहे त्या कर्माला जाळून टाकतं. मूळ अविद्या जी आहे ते छेदून काढतं. ऐसा निरोपी दत्तात्रेय. असं दत्तात्रेय प्रभू बाबाने त्या पद्म ऋषीला निरोपण केलेलं आहे. त्याला बोध झाले. त्या पद्म ऋषीला बोध झालेला आहे. आणि सुख मानी पद्म ऋषीला आनंद वाटायला लागला की माझ्या जीवनाची दशा बदलली. माझं जीवन वाईट मार्गाला जाणार होतं ते या संसार चक्रातून वेगळं झालं आणि चांगल्या मार्गाला जायला लागलं. पद्म ऋषीचं मानस पक्क झालं. आणि मानस पक्क महत्वाची आहे. भय निरसले भवाग्नीचे. या सृष्टी चक्रातलं
जे संसाराचं भय आहे, नरकाचं भय आहे, या पद्म ऋषीचं एकदम निरसून गेलं. आणि सागरा तुवा सांभाळिले स्वात्मकिंकर. कोणत्याही गोष्टीचा विचार न करता परमेश्वराला म्हणतो, मी तुझा दास होतो, सर्वस्व तुला अर्पण करतो. मला आतापर्यंत कळालं नाही, मला आतापर्यंत समजलं नाही. ज्ञान झाल्यानंतर त्याला जाणीव झाली की भजन कोणाच्या ठिकाणी करा. तो दत्तात्रय महाराजाला विनंती करतोय, हे परमेश्वरा दत्तात्रय महाराजा, स्वामी राया, माझं जे अन्न आहे ती तुम्ही स्वीकार करा. मला त्याच्यानेच विचार लाभ होणार आहे. अनंत जीवाला अनंत लोकांना खाऊ घातलं, काही फायदा झाला नाही. परंतु तुमच्या ठिकाणी माझी जर क्रिया प्रवेशन झाली तर मला काहीतरी सुख भेटेल. म्हणून नाना प्रकारचं पक्वान्न त्यांनी तयार केलेलं आहे. दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी परम प्रीतीच्या माध्यमातून भक्षण करता टिळा अक्षदा लावलेला आहे, सुगंध मिश्रित उठणं लावलेलं आहे, कर्पूर लावलेला आहे, श्रीकंठी माळ घातलेली आहे. असं हे पद्म ऋषीचं आख्यान स्वमुखे जोडिले ज्ञान दिला. दत्तात्रय प्रभू बाबांनी स्वतः सांगितलं, पुढा विचार करूनी धन सारी गमन आर्त काजा बद्रिकाश्रम विजय करिता पुढा अश्वालयनावर स्थिता परस्परे आळंगिले उभयता स्नेह पूजिता होये मुनी अंतरी तोष भावे नमस्कार ज्ञान चर्चा प्रश्नोत्तर ब्रह्मविद्या ओपी सार तल्लीन अंतर होये माय. अशी क्रिया केली. दत्तात्रय महाराजांनी त्याला ज्ञान सांगितलं आणि दत्तात्रय महाराज म्हणतात, मी आता बद्रिकाश्रमला चाललो. त्यांनी पूजा अर्चा केली, अंतरी त्यांचं मन केलं आणि स्वामींना त्यांनी परत नमस्कार केला आणि परत ज्ञान चर्चेचं प्रश्नोत्तर. जोपर्यंत आपल्या अंतकरणात ज्ञान प्रबोधत नाही तोपर्यंत आपल्या अंतकरणाला शंका उत्पन्न होत नाही, आणि शंका जोपर्यंत उत्पन्न होत नाही तोपर्यंत आपल्या हृदयात परमेश्वराचा जो राहावा आहे तो स्थिरावत नाही. अशा प्रकारचं ज्ञानाची चर्चेची प्रश्नोत्तरी ब्रह्मविद्येची प्रश्नोत्तरी झालं. तल्लीन अंतकरण होऊन गेलं आणि अशा प्रकारचा तो पद्म ऋषी तोषलेला आहे अंतकरणात. अंतकरणात तोषल्यानंतर ज्ञानसागर असलेला परमेश्वर, त्या परमेश्वराच्या माध्यमातून सार आणि असार, सार म्हणजे चांगला, असार म्हणजे वाईट, त्याला निवडता आलं. आणि निवडता आल्यानंतर परमेश्वराने त्याला बोधाचं दातृत्व, कृपा अपार झाली त्याच्यावर. कशी ज्ञान ज्योती जडली, उदाहरण सांगता येते. मूर्ती होय ठकारे चांगली की प्रेत काया पियुषे चेतली तैशे जडली ज्ञान. मूर्ती अशी अंतकरणात ठसून गेली, मूर्ती अशी अंतकरणात बिंबली की ज्याप्रमाणे एखादं प्रेत स्मशानामध्ये जातं आणि त्याला अग्नी चेतल्या जातो आणि अग्नी चेतल्यानंतर ते प्रेत आपोआप जळल्या जातं, त्याप्रमाणे माझ्या अंतकरणात हे ज्ञानशक्ती जडली. या ज्ञानशक्तीची जोड लागली ती कोणत्याही याच्याने आता अशा प्रकारे निरसणार नाही. तेने भवबंदे निरशी सारा. परमेश्वर माझ्या अनंत कर्माचा अनंत दुःखाचा त्या माध्यमातून नाश करतील. पूर्ण जन्म फेरा चुकेल, 84चा जन्म फेरा चुकेल. या ऋषीचं पूर्व संचित भाग्य लागतं. कोणत्याही गोष्टीला जोड लागते. कशाची?
पूर्वसंचिताची, आणि पूर्वसंचिताची जोड माझी आली स्वमुखे जोगली ज्ञान ज्योत, जैसा परशे झगटे लुहात, सुवर्ण पिता रंग चढे का पित्याचे राज्य सुख राहते. मला असं वाटायला लागलं, या परमेश्वराचा संबंध माझ्या जीवनाला झाला, या दत्तात्रय प्रभू बाबाचा संबंध माझ्या जीवनाला झाला. लोखंड रस्त, या लोखंडाला परिसराचा स्पर्श झाला की सुवर्ण त्याचं तयार होतं. त्याप्रमाणे माझं सुवर्ण रंग चढे, सुवर्ण प्रकारचा रंग माझ्या जीवाला चढला. अशा नाना पद्धतीच्या माध्यमातून, नाना कर्माच्या माध्यमातून आम्हाला कळालं की या संसारात जगणं कठीण आहे. आणि तो पद्म ऋषी आपल्याला परत परत सांगतो, भ्रमुनी गुंतले मोह जाळे, या मोहामध्ये गुंतून गेले म्हणून भोगिता यातना पडे, म्हणून यातना भोगतो. परम कृपाळा विसरलो, कृपाळू परमेश्वराला मी विसरून गेलो. पुन्हा निवेदी दयामूर्ती, त्या दयामूर्तीला, परमेश्वराला परत परत मी विनंती करतो आहे की हे परमेश्वरा, अनंत जन्मामध्ये, अनंत कर्मामध्ये मी माझे अधिकार चाफडिले नाही, चाफडिले शोधले नाही, काही विचार केला नाही. जे होईल ते होईल. ज्या ज्या अंतरी जसं जसं ठसलं तसं तसं मला मिळालं, जसं जसं अवयलक्षी तसं तसं मला कळालं. जो डोळस ज्ञानी शास्त्र विचार, पण याच्यामध्ये जो डोळस आहे, जो शास्त्राने परिपूर्ण आहे, तो विचार करतो की ब्रह्म जाणता अति करे, परमेश्वराची जाणीव होणं अत्यंत गरजेचं आहे. तेने संपूर्ण लक्ष लेखून परमेश्वरचा माझ्या शक्तीचा निर्धार कवना नेनवे प्रवर, कोणीच त्याचं वर्णन करू शकत नाही. माझ्याजवळ माया शक्ती, मुनी अंतरा बहु संतोषिला, अशा ब्रह्मविद्येच्या माध्यमातून पद्म ऋषीला संतोषिला, साष्टांगे प्रणिपात केला. श्री दत्त स्वामींची प्रतिष्ठा जी होती ती त्याच्या उद्यात गेली. कुंकुम अक्षता लावली, आरोग्य केली, सुगंधीचे हार परत अर्पण केले. असा आदरयुक्त दत्ताच्या प्रभूची आराधना केली पद्म ऋषीने, आणि त्याच्या अंतकरणात देवाचं वास्तव्य झालं. ज्ञान सुमती त्याला भेटली. अनेक प्रकारच्या त्याच्या शंका होत्या, तो निरसन झाल्या, आणि तो म्हणतो दत्त आठवा निज. आपल्याला जर या संसार चक्रातून मुक्त व्हायचं असेल, आपल्याला जर या संसार चक्रातून सुखरूप व्हायचं असेल, तर दत्तात्रय प्रभू बाबाला काय करा, तुम्ही ध्यान करा. ठाई सदनी देईन मी, तुझ काही निवेदू सिद्धांत, जे क्षरा अक्षरा, क्षर अक्षर परमेश्वर असलेला त्या परमेश्वराला विनंती केली. आणि ते म्हणतात की हे चिरायू न भंगी, हे परमेश्वरा मला ज्ञान दिलं, हे परमेश्वरा तुझ्या मार्फत मला अनंत पदार्थाचं, प्रत्येक सृष्टीच्या पदार्थाचं ज्ञान झालं. हे परमेश्वरा ब्रह्मपदा असंत इकडची इकडची
अशा माध्यमातून पंथाला आरूढ झाला. पंथाला आरूढ झाल्यानंतर ब्रह्मपदाची अपेक्षा करायला लागला. असा जो पद्म ऋषी पंथी चालता तुम्ही कीटक, अनेक प्रकारचे मला हिंसा झाली, अनेक प्रकारचे माझ्या ठिकाणी दोष आहेत आणि हे दोष परमेश्वरा मी अंतःकरणपूर्वक विनंती करतो की या दोषाचा माझा नाश व्हावा. या परमेश्वरा तुम्ही अमृताप्रमाणे आहे. बिंदू वर्षे पियुष धारी द्रव्य शरीरी सोमकांता, ज्याप्रमाणे सोमकांतेप्रमाणे तुम्ही अमृतधारी परमेश्वर आहात. अमृत माझ्यावर वर्षाव करा, आनंदाचा वर्षाव करा. नक्कीच अशा प्रकारे मी तुमच्या प्रत्येक नियमाचं आचरण करेल. तापशी झाला, तापत झाला. वनदेव पाठारी मुनी आसने, मानशी चिंतती श्री दत्त स्मरण. सह्याद्री पर्वताच्या पाठारावर, सह्याद्री पर्वतामध्ये तो परमेश्वराचं चिंतन करायला लागला. प्रत्येक देव आठवायला लागला. असो ही श्री दत्ताची कथा. अनंतचरी जीवा उद्धरी. तुम्ही फक्त अंतकरणात आठवण करा, अंतकरणात ध्यान करा, अंतकरणात स्मरण करा. तुम्हाला परमेश्वर तारल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक वेळेस जेवढ्या वेळेस त्यांनी ज्ञान अर्जन केलं या अध्यायाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक वेळेस ज्ञान घेत असताना, ज्ञान झाल्यावर प्रत्येक वेळेस त्यांनी परमेश्वराला भोजन दिलेलं आहे. यावेळेस मात्र त्यांनी साळीचे बोने, साळी भात, या भाताचा उपहार स्वामींना अर्पण केलेला. हे परमेश्वरा अनंत जीवाचा उद्धार करणार आहे. आरामी वशे देवदयश्री, निद्रा साकारली सुखानंद. हे परमेश्वरा, देवदेवेश्वरीला निद्रा करतात. आनंदाचा सागर आहे. म्हणून बाबांनो, परमेश्वराचं चिंतन करा. या जगात आपल्याला गुरुच्या माध्यमातून परमेश्वराचं ज्ञान होतं आणि हा गुरु आपल्याला या अनंत सृष्टीतील जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याचं ज्ञान देऊन आपल्याला या संसारा भवचक्रातून वेगळा करू पाहतो. जीवनामध्ये आपण या असलेल्या ज्ञानी गुरुला आपण जवळ करून ज्ञान प्राप्त करावं. पद्म ऋषीला दत्तात्रेय महाराज भेटला आणि दत्तात्रेय महाराज भेटल्यानंतर दत्तात्रेय महाराजांनी त्यांना ज्ञान दिलं. परंतु आपण एवढे भाग्यवान नाही, आपल्याला एवढा देव झालेला नाही. पण एखाद्या गुरुजवळून ज्ञान प्राप्त करा. पद्म ऋषी सारखं ज्या अविद्या लागलेल्या आहे त्याच्यातून वापर. परंतु ज्ञान गुरु करत असताना आपल्याला त्याच्याकडून ज्ञान घेऊनच आपला उद्धार करावा लागेल. आपल्या जीवाचं भलं करावं लागेल. एक माणूस होता, असाच पोथी ऐकायला गेला. कुठेतरी पोथी चालू असेल, पोथी चालू असताना दत्तात्रेय महाराजाचा एखादा उपासक ज्ञानी असेल, तो त्या पोथीमध्ये सांगतो आहे, बाबांनो, आपण जीवनामध्ये गुरु करायला पाहिजे. गु म्हणजे अंधार, गु म्हणजे प्रकाश. अंधाराकडून प्रकाशाकडे जात असताना आपल्याला गुरुची गरज आहे. गुरु करा, गुरु करा. काही हरकत नाही म्हणे. घरी गेला, रस्त्यावर एक चांगले विद्वान माणसं भेटले. गुरु केला. त्याला माहित होतं गुरु केला की मोक्ष मिळतो.
गुरु केला, दुसऱ्या दिवशी गुरुजवळ गेला, म्हणे त्या मोक्ष. मोक्ष काय खिशातली वस्तू आहे, 2-4 रुपयाची देऊन टाकायची का गुरुजवळ मोक्ष? गुरुला वाटलं हे अज्ञान मूर्त आहे. मूर्ती बऱ्याच आहे जगात, त्याच्यापैकी अज्ञान मूर्त आहे. हिला काही कळत नाही आहे. हिला काहीतरी सांगावं लागेल व्यवस्थित. एखादा सल्ला देऊन, एखादा संदेश देऊन, एखादा उदाहरण देऊन त्यांना सांगावं लागेल. काय केलं मग? गुरु म्हणे तुला मोक्ष पाहिजे? बिलकुल. गुरु ही शिष्य ही गावातून बाहेर गेले. गावातून बाहेर गेले, एका जंगलाच्या काठावर गेले. तिथं 2 झाडं होती. इकडे एक झाड होतं, इकडे एक झाड होतं. एका झाडाजवळ त्याला उभं केलं, एक दोर आणला, त्या शिष्याला त्या झाडाला बांधून ठेवलं. दुसऱ्या झाडाजवळ गेले, दुसरा दोर आणला, गुरुने आपल्या स्वतःला बांधून टाकलं. शिष्याही बांधला, गुरुही बांधला. शिष्याला कळे ना, शिष्याने काय मागितला? मोक्ष. त्यांनी काय दिलं? इकडेही बांधून टाकलं, आपणही बांधून टाकलं. ते म्हणतो का हो गुरु, मी तुम्हाला मोक्ष मागितला आणि तुम्ही खुशाल मला बांधून ठेवलं. बरं, मला बांधून ठेवलं काही हरकत नाही, पण तुम्ही स्वतःही आपल्याला बांधून घेतलं. काय प्रकार आहे? म्हणे बाबा रे, तुला समजून सांगितलं असतं, तुझी बुद्धी तितकी चालत नसती, तुला तितकं कळालं नसतं. प्रत्यक्ष उदाहरण द्यावं लागतं, प्रत्यक्ष आचरण आणावं लागतं, तेव्हा पुढीला कळतं. म्हणे काय? काही कळालं नाही मला. म्हणे तू बांधलेला आहे, मीही बांधलेला आहे, सोडणार कोण दोघांना? दोघांना सोडणार कोण? रस्त्याने एखादा तिसरा माणूस येईल आणि तो तिसरा माणूस यांनी जर विनंती केली, त्या तिसऱ्या माणसाला विनंती केली तर, नाही तर काय घेणार नाही, तो त्याच्या रस्त्याने विनंती केली की आम्हाला या बंधनातून सोडा, तेव्हा तो तिसरा माणूस तुलाही सोडेल, मलाही सोडेल. बाबा, तू जसा बंधनात आहे तसा मी सुद्धा बंधन, मीही बंधनात आहे, तूही बंधनात आहे. आणि दोघांना कोण सोडणार आहे? जो बंधमुक्त आहे तो. आणि या जगात बंधमुक्त कोण आहे? फक्त परमेश्वर, ज्याला कधीच बंध लागला नाही, लागणारही नाही आणि वर्तमान काळीही नाही, असा बंध युक्त मुक्त असलेला परमेश्वर जेव्हा आपल्याला भेटेल, तोच संदेश, तोच ज्ञान, त्याच मार्फत या पद्म ऋषींनी आपल्याला, या दत्तात्रय प्रभू बाबांनी त्या पद्म ऋषीला सांगितलं आणि पद्म ऋषीच्या माध्यमातून आपल्याला हे ज्ञान मिळालं. बाबांनो, तो परमेश्वर जो सदा सर्वदा मोकळा आहे, ज्याला कोणत्याच काळी बंधन नाही, असा परमेश्वरा आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर तो परमेश्वर माहूरला, देव देवेश्वरीला आनंदाने वास्तव्य करतो. त्याचं चिंतन करा, त्याचं नामस्मरण करा, धावत येईल. जोपर्यंत तुम्ही चिंता मग्न त्याच्यात राहत नाही, जोपर्यंत तुम्ही एक मताने त्याचं चिंतन करत नाही, तोपर्यंत आपल्याकडे बघणार सुद्धा नाही. तोपर्यंत आपल्याला त्या अतिशय दुःखामध्ये जावं लागेल आणि त्या दुःखामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे संकट येतील. ते आपल्याला झेलावं लागून त्या परमेश्वराचा आनंद आपल्याला प्राप्त करावा लागेल. म्हणून तो निद्रा श्रीकरी सुखानंद, तो परमेश्वर आनंदाचा दाता, या ठिकाणी आनंद देणारा या देव माहूरला आहे. प्राप्त समयी करी, त्याला आठवायचं ना, सकाळच्या वेळेस आठवा. तो आनंदघन परमेश्वर
3 ते 6 पर्यंत तुमच्या जवळ राहतो. सकाळी 6 वाजले की बद्रिकाश्रमला जातो. त्याच्या आत आपल्याला आठवावं लागेल दत्तात्रय प्रभूचं नामस्मरण करण्यासाठी. तो जोपर्यंत माहूरला आहे तोपर्यंत आपलं चिंतन करतो आहे, तोपर्यंत आपल्याला त्याचं चिंतन करणं गरजेचं आहे. तो 6 वाजता नक्कीच वाराणसीहून काशीहून बद्रिकाश्रमला जातो आणि पुराण श्रवण करतो. त्याच्या आत आपल्याला त्याचं चिंतन करावं लागेल, त्याच्या आत परमेश्वराचं नामस्मरण करावं लागेल. तेव्हा कुठं तो आपल्याला बघेल. प्राप्त समयी करी गमन बद्रिकाश्रमी आनंदागन. ऋषी समजता प्रिय वर्तन पुराण श्रवणीय करता. तुमचा जसा तो दाता आहे तसा त्या ऋषींचा सुद्धा दाता आहे. त्या ठिकाणी तो वेद आगमन सांगण्यासाठी जातो. मुनी समूहा सर्व आवडी सर्वेच लोक मुनी सगट सर्वे लोक जगात दत्तात्रेयम जगद्गुरु. सर्व जगाचा गुरु असलेला दत्तात्रय महाराज सर्व आवडीने त्याला वंदन करतात. नुसतं वंदन करायचं नाही, पत्र पुष्पी पूजिता तातडी. ज्याच्याजवळ जे असेल त्या भावाच्या माध्यमातून त्या दत्तात्रय प्रभू त्या विशेषाच्या चरणी आपण समर्पण करायचं. आपला भाव समर्पण. देवानी सांगितलंय पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती. दत्तात्रय महाराजांना सुद्धा तेच आहे, आमच्या स्वामींनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे. असं प्रत्येक अवताराला श्रद्धापूर्वक काय करावं लागेल, पत्र पुष्प पूजिता. पत्रानी फुलांनी आपल्याला त्याचं पूजन करावं लागेल. आणि असं जो पूजन करेल त्याचा दत्तात्रय प्रभू आहे. पुन्हा विराजी सह्याद्री परत येईल परमेश्वर. दत्तात्रय महाराज परत जगात येतील, कर्मभूमीत येतील, पण वेळ लागेल. आणि अशी मूर्ती त्या आसनावर स्वस्थ बसलेली आहे. असं निरोपण पद्म ऋषीचं झालेलं आत्मज्ञान, पद्म ऋषींनी समर्पण केलेली जीवाला परमेश्वराला जीवन, त्या समर्पण केल्यानंतर जीवनाचा जो आनंद आहे तो आनंद या अध्यायाच्या माध्यमातून आपल्याला या प्रभू बाबा पद्म ऋषींनी सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारचं जे वर्णन आहे ते या कवीने मुकुंद भांडेकर त्यांचा गुरु गोविंद भांबुरकर यांच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे. हा ऋषीचं चिंतन, ऋषीची असलेली कथा आपण आपल्या अंतःकरणात ठेवायची आहे. आणि पद्म ऋषीप्रमाणे आपलं चिंतन करून परमेश्वराच्या भक्तीत आपण समर्थ झालो तर आपल्याला जीवनात कोणत्याच गोष्टीची कमतरता येणार नाही. अशा माध्यमातून हा अध्याय संपलेला आहे. 50 मिनिटं झालेली आहे. परंतु पुढचा अध्याय जर सुरुवात केला तर आपली लिंक अर्धी तुटून जाईल आणि आपल्यापेक्षा